रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. यतो धर्मस्ततो जयः हे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावरती नक्कीच पडलेलं असणार. हे वाक्य कोणी म्हटलं होतं माहितीये का तुम्हाला? तर हे वाक्य म्हटलं होतं गांधारीनं. नियमित आपल्या जीवनामध्ये सांगतात की धर्माच्या मार्गावरतीच चालावं. तर धर्माचा मार्ग म्हणजे कोणता? की स्वतःही वाईट करू नये, अधर्म करू नये आणि दुसऱ्यालाही करू देऊ नये, त्यालाही योग्य मार्ग दाखवावा, यालाच धर्माचा खरा मार्ग म्हणतात. ज्यावेळी धर्माच्या मार्गाच्या विपरीत गेले देवाला सुद्धा श्राप भोगावा लागला होता. तर महाभारत जर तुम्ही ऐकलं असेल, धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. ही जी गांधारी होती, या गांधारीनं आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी ठेवली, परंतु शेवटच्या क्षणाला ती पट्टी काढली आणि जेव्हा तिनं पट्टी काढली त्यावेळेला तिचे 100ही पुत्र मारले गेलेले होते. त्यावेळी गांधारीकडे भगवान श्रीकृष्ण आले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गांधारीला खूप मानायचे. जरी तिचे पुत्र अधर्मी होते तरी सुद्धा गांधारी फार धर्माच्या आचरणानंच चालणारी होती. तिनं कधीच दुर्योधनाला विजयी भवाचा आशीर्वाद दिला नाही, कारण तिनं जर आशीर्वाद दिला असता तर तो आशीर्वाद नक्कीच खरा ठरला असता. ज्यावेळी गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी निघली, तिचे 100ही पुत्र तिनं मेलेले पाहिले, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला तिनं श्राप दिला की हे केशवा, तू अधर्माचाही मार्ग अवलंबलास आणि फक्त पांडवाचीच साथ दिलीस, माझ्या मुलांची साथ तू दिली नव्हतीस. नक्कीच याच्या पाठीमागे कौरवांचा सुद्धा कर्म होता आणि त्या कर्माचेच भोग कौरवांना भोगावे लागले. तरी सुद्धा गांधारीनं सांगितलं की तू पांडवांची जशी साथ दिली त्याची अर्धी जरी माझ्या पुत्रांची साथ दिली असती तर माझे पुत्र आज विजयी झाले असते, पण तू अधर्म केलास, तू त्यांची साथ दिलीस, माझ्या मुलांची दिली नाहीस, त्याच्यामुळे तुला मी श्राप देते. त्यावेळी गांधारीनं भगवान श्रीकृष्णाला श्राप दिला, ज्या प्रकारे माझा कौरवांचा वंश माझ्या डोळ्यासमोर नष्ट झाला त्याचप्रमाणे तुलाही श्राप देते, तुझाही यादव वंश तुझ्या नजरेसमोर असाच नष्ट होईल. आणि तो श्राप भगवान श्रीकृष्णाला घ्यावा सुद्धा लागला. देवाचा सुद्धा वंश नष्ट झाला. त्यामुळे सांगतात कधीही आपल्या जीवनामध्ये धर्माचंच आचरण असावं, योग्य आचरण असावं, योग्य मार्ग असावा. त्याच्यामुळेच म्हटलं जातं यतो धर्मस्ततो जयः. जिथे आपण धर्मानं वागाल तिथं आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये योग्य नीती फार महत्वाची आहे आणि हे साक्षात भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलं. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.